सुनीता, जातो मी आता घरी. खूप 2-3 घरचं वाण झालं जमा. आता दिने घरी गेला का नाही गेला माहीत नाही, पाहा लागल. एक तुझे भाऊजी तर माहीत आहे, त्याला चांगला आज धडाच शिकवते. कुठून आणलं तुम्ही दिन्याले पकडून? सांगू का रे दिन्या खरं? ह्या बोलून नाही राहिला म्हणजे यानं काही ना काही कारस्थान केलाय. सांगा भाऊजी, काही खोटं नका बोलू ह्या वेळेस. याचे कारनामे जास्त वाढून राहिले. काय केलं असन दिन्यानं? खेळायलाच तर गेलता, दिसला असन तर आला असन सोबत. हे पाय सुनीता, तुला राग आला तरी चालते, पण याच्या समोर याचे गुन्हे तुम्ही दोघंही जण लपवायचे नाही. आम्ही काय लपवतो त्याचे गुन्हे? काय करते तो असा? सांगा ना भाऊजी, काय केलं त्यानं तिकडे? तू कोण चूप आहे रे दिन्या? तू सांग ना, कुठे गेला होता तो इतक्या वेळचा? ह्या बोलून नाही राहिला. ह्या चूप तेव्हाच राहते, जास्त कारस्थान करते तेव्हा. काही नाही, मी तिकडून येऊन राहिलो होतो तर दिसले मला ते तिघं चौघं. तर बाकीचे ते मोहित, ते ग्रीष्मा घरी चाल म्हणे. ह्या म्हणजे थांब ना, आपण आणखीन पतंग उडवू. आणि ते इचू काट्यात रस्त्यानं आणि गावाच्या बाहेर तिकडे, तिथून मिळाले आणलं. आता तुम्ही दोघंच सांगा मी काय करू. याचे बाबा आता आज म्हणे याची ट्युशन लावून देतो. ट्युशन तर सोड, पण हे गेलाही पाहिजे. आता तुम्हीच सांगा मी काय करू. चाल रे तू आज घरी चाल, आणि मी बाबाला तुझ्या पूर्ण सांगतो. आणि मग तुझा बाबा आहे आणि तू आहे, मला काही करायचं नाही. त्या बाप जाणे आणि तू जाणे. शांताबाई, थंड दिमाग कर, एवढा हे नको करू. गेला असं खेळता खेळता बघ, सांगणार दिन्या. काकू, मी खेळूनच आलो होतं. तर आमची पतंग तिकडे गेली, तर आम्ही पतंगच्या मागे गेलो. जाता जाता समजलंच नाही की किती दूर गेलो म्हणून आम्ही. काका आले तेवढ्यात आम्ही घरीच येऊन राहिलो होतो. पाय, आत्ताच्या आत्ता खोटा बोलून राहिला. काकानं आत्ताच सांगितलं का तू मोहित ग्रीष्मा चाल म्हणे, तू म्हणे की आणखीन बुडू पतंग. मी असं म्हणलं, पण ते थांबून थोडी राहिले होते. ते निघाले तर मी बी घरी येऊनच राहिलो होतो ना. तोंडाले पाय किती जोर आहे याच्या. तोंडाले असं नाही का आपण चुकलो बा तर आपण शांत राहा. तूच तर मला बोल म्हणता, तूच म्हणता शांत राह. मी काहीतरी करू, सांगून दे आता. अशीच मोजोरी घरी जाऊन बाबाच्या पुढं करजो. चाल घरी आता. आई, एकदा माफ करून दे, मी त्या पाया लागतो. तू घरी चाल, पाया लाग का काही कर, तू घरी चाल फक्त. आई, एकदा ऐकून तर घे. चाल, घरी गेल्यावर ऐकतो. तुम्ही बी असे आहे ना, कायले ते सांगत बसले तसं? त्या पोरावर बसते आता लता. सुनीता, मला काही सांगूशा नाही वाटे, पण त्याची बदमाश काही दिवसांदिवस वाढत म्हणून मी सांगितलं. अरे खेळता खेळता गेला असन. आता तुम्ही बी एकदम जंपो का मी घरी त्याच्या मागं? काही नाही करत शांता वहिनी, थोडीशी दिल्ली धमकी त्याले, एवढी धमकी पाहिजे त्याले. झालं का हळदी कुंकू दिवसभर? हो, झालं ना. मला आज खूप उचक्या लागे. तुला दिवसभर मला नाव घेतलं वाटते, दिवसभर उखानेच घेतले का? काही बी नका बोलू. काय बोललो मी असं? पाहिले नाही मी तुझे फोटो मोबाईलवर, तर मस्त नऊवारी घातलं होतं तुला. कोणी टाकली होती फोटो? हां, मला माहीत आहे. तिनं टाकली असन संगीतानं. तिचा नंबर आहे ना तुमच्याजवळ? काढून खाऊन ठेवलं मी, आता पाहिलं असतं कशी दिसत होती. जास्तीचे लाडात नका येऊ. चला, स्वयंपाक झाला, जेवून घ्या. अजून शांताबाई आली नाही. गावातले लोक बरोबर म्हणते, शांताबाईच्या गोष्टी म्हणजे शांताबाईची थांबतच नाही. किती वेळ झाला, भाऊजी शेतातून येऊन चहा पिऊन आराम करून राहिले, बाई आलीच नाही अजून. झालं का एवढा उशीर केला? तुले काय सांगू मी आता, विचार यायलेच. काऊन रे दिने, काय झालं? काही नाही झालं ना मावशी. हे ना इले ना आईले ना खूपच काळजी वाटते. अहो ह्या मग म्हणते पतंग उडवता उडवता तिकडे त्या गावाच्या बाहेर गेला, थांबते पतंगच्या मांग मांग तिकडे गाट्या गोट्यात. त्या शामराव भाऊजी दिसला तर याला घरी आणलं, आणि आणखीन मा तोंडाले वरपून राहिला. सांग तू आता, तू बी याचा कडे घेतो काय कर म्हणतं मला? तूच सांग आता. त्याचे असेच गुन्हे मी लपवत गेली, त्या एखाद्या दिवशी यानं काही कारनामा करून ठेवला तर मग कोणाला खा लागेल शिव्या? आले का हे? इथं ऐकन आता इथंच. हो आले आहे भाऊजी, पण खोलीमध्ये आहे. मी आल्यावर चहा करून दिला, मग म्हणे मी आराम करतो. मी स्वयंपाकी करून ठेवला, तुमचाच पत्ता नव्हता म्हणून मी वाट पाहून राहिली. हो रे दिन्या, तू असं काऊन वागता? मावशी, मी 4 वेळा 10 वेळा सांगून राहिलो
का मी थोडीशी पतंग गेली तर मागे मागे कसं ऐकलं तर समजलंच नाही. आता चुकलं म्हणतो ना मी. मावशी तू सांग ना आईले एवढं वेळा माफ करून दे, याच्या बाद नंतर मी कधीच नाही करण्याचं. इकडे ये तू. तू काही मावशीच्या मागं लपू नको. शांताबाई तू पागल झाली का? अशी कोणाच्या अंगावर हात घालायला लागते का? जा रे दिने अंदर जा, दिवसभराचे कपडे कपडे काढून ठेव, येतो आम्ही अंदर. कशी वागते शांताताई तू? लहान आहे तो, असं करायला लागते का? अंगावर हात घालणं हे ते. तुले माहित नाही तो कसा आहे तर. मग आता जीव आता पागल होऊन गेली आहे मी. शाळेतली त्याची कारनामेच नाही माहीत तुले. थांब मी समजावतो त्याले, ऐकते तो. लहान आहे सध्या. नॉर्मल हो, सोडतो गुस्सा. सध्या भाऊजीला काही सांगू नको. तुला काय स्वयंपाक केला म्हणता तू? थोडीशी खिचडी लावली मी, मुगांचा हलवा आहे, उसळ आहे. मी म्हटलं थोडीशी खिचडी लावून देते. मी पागलपणा करून राहिली. तू उद्या सकाळीच चालली म्हणता, तर मी तुझ्यासोबत लागली, याच्यासोबत लागली, दिन्यासोबत. जाऊ दे दिन्याचा विषय. चाल, तुझे कपडे कपडे भरले का तुला? मी पूर्ण पॅकिंग केली आहे आणि मी उद्या जात नाही, मी परवा जाईन. आता उद्या मी दिवसभर, उद्या दिन्याला चांगलं समजावतो. मग तो आता झोपन, थकून गेलाय. बरं वाटलं मला बी ऐकून. मला वाटलं काय का दिवसभराचं बोलणं नाही, चाललं नाही. तू उद्या सकाळीच जाईन म्हटलं. चाल आता आपण रात्रभर शांततेने झोपू, उद्या दिवसभर गोष्टी करू. पहिले जेवण तर कर, फौजी बी करायची आहे ना. चाल जेवण करू आणि मग आरामात गोष्टी करू. तू नाही जेवत का रे दिन्या? आई मी जेवत नाही, मला थोडासा हलवा देऊन दे. थोडंसं जेवून घे आमच्यासोबत, मग हलवा खा. मला थोडासा हलवा दे, मला खूप झोप येऊन राहिली. झोपला का रे? कोपऱ्यात जाऊन बसला ना खाता खाता. काय उद्या खा, झोपून राह. झोपतो मी चाललो अंदर. जेव संगीता. मग अशी त्या पाहुण्याच्या झाल्यात सकाळी काही जेवण नाही झालं, थोड्याशा नाश्त्यावरच होती. जेव आता. हलवा मस्त झालता ताई, पण तू मग अशी म्हणे ना कसा केला सांगेन. काय केलं काही नाही. हे गाजर तर किसून ठेवले होते. ते गाजर तुला जर लवकर करायचं असेल तर गाजर, दूध आणि साखर कुकरमध्ये एक शिट्टी होऊ द्यायची. मग तो लवकर घाईघाईनं जर असेल तर पटकन मग तो कळसून टाकायचा चांगला तुपात. जर आरामात करायचा आहे तर तूप घ्यायचं चांगलं, अर्धा कप. आणि गाजर चांगले परतवायचे. आणि अर्धे परतून झाले चांगले, अर्धे शिजत आले का मग त्याच्यात लिटरभर दूध टाकायचं. लिटरभर दूध टाकलं, ते थोडीशी साखर, चांगलं ते हलू द्यायचं. आणि मग त्याच्यात थोडासा खवा टाकायचा. खवा आणि ते पूर्ण एकत्र झालं मग त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्सनं विलायचीचं पावडर टाकायचं. ड्रायफ्रूट्सनं असे डायरेक्ट नाही टाकायचे, पहिलेच ते तुपाच्या आपण कढई घेतो ना त्याच्यामध्ये थोडेसे फ्राय करून टाकायचे. त्याच्याने ते क्रंची लागते आणि चांगली वाटते. वेळ जर नसला तो घाई गडबडीवाला तर तो कसा करता मग? घेतलं ना तुला, कुकरमध्येच होते. मग दूध, गाजर किसलेले, साखर, एक शिट्टी होऊ द्यायची ना मग त्याला मग ते शिजल्यावर चांगला कढईमध्ये तूप टाकून कलसून घ्यायचं. असंच मग ड्रायफ्रूट्स हे ते टाकायचे. दोघीच जणी गोष्टी करां का माझ्याकडे लक्ष आहे? अरे भाऊजी काय पाहिजे? काही हेच तर खूप झालं आता. हलवा काही खराब नाही होत. चांगला 4-5 दिवस फ्रीजमध्ये ठेवला ना गरम करून खाता येते. आता मी जास्तच केला आहे, तू आई बाबासाठी घेऊन जाजो. मी पण करते घरी, मी वहिनी पण करते, पण तुझ्या हातच्याला चव वेगळी आहे.